नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या दुष्कृत्यांची यादी रोज वाढतच चालली आहे। नाशिकमध्ये खरातवर आज आणखी एक गुन्हा दाखल झाला, त्यामुळे त्याच्यावर दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे। यावेळी खरात विरोधात तक्रार देणारा एक व्यावसायिक आहे, ज्याच्याकडून खरातनं मृत्यूची भीती दाखवून तब्बल 4 ते 5 कोटी उकळले। पाहूया भोंदूबाबा खरातच्या क्राईम फाईल्समधला हा आणखी एक नवा अंक। ही कहाणी आहे भोंदू मांत्रिक अशोक खरातचं सावज ठरलेल्या एका बड्या व्यावसायिकाची। नाव राजेंद्र जासूद, पुण्यातील बांधकाम व्यावसायिक। वर्ष होतं 2018। लॉजिस्टिकच्या व्यवसायात पाऊल टाकण्याचं राजेंद्र जासूद यांनी ठरवलं होतं। याच दरम्यान मुंबईतील एका मित्रानं राजेंद्र यांची गाठभेट अशोक खरातशी घालून दिली। राजेंद्र जासूदच्या रूपात मोठा बकरा आपल्या गळ्याला लागलाय हे धूर्त अशोक खरातनं पहिल्याच भेटीत ओळखलं। कुंडलीत मृत्यूयोग आहे, सर्पदंशानं मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती या भोंदू मांत्रिकानं राजेंद्र यांना दाखवली। तर लॉजिस्टिकच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी अवतार पूजा करावी लागेल अशी थाप त्यानं मारली। मात्र या अवतार पूजेमुळे आपल्या व्यवसायात भरभराट नव्हे तर उलट आपलीच तिजोरी रिकामी होणार याची राजेंद्र यांना कल्पना नव्हती, कारण अवतार पूजेचं स्वरूप तसंच होतं। 21 देशात जाऊन तिथली माती पुजल्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी लागणारी दैवी शक्ती आणि ऊर्जा प्राप्त होईल असं अशोक खरातनी राजेंद्र जासूद यांना सांगितलं होतं। जासूद यांनी देखील खरातच्या या सांगण्यावरती विश्वास ठेवला आणि हीच त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक ठरली, कारण हा मांत्रिक जासूद यांना हळूहळू कंगाल करत नेणार होता। अवतार पूजेसाठी व्यावसायिक राजेंद्र यांनी आग्रह धरायला सुरुवात केली। मात्र अवतार पूजेसाठी अशोक खरातनं एक अट ठेवली, ती म्हणजे राजेंद्र यांनी त्यांची मर्सिडीज अशोक खरातला वापरायला द्यायची, आणि ही अट अमान्य केली तर तात्काळ मृत्यू होईल अशी भीतीही दाखवली। राजेंद्र यांनी त्यांच्या मर्सिडीजच्या चाव्या अशोक खरातकडे सोपवल्या। अवतार पूजेसाठी भोंदू मांत्रिक अशोक खरात याने व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना सिन्नरमधील ईशानेश्वर मंदिरामध्ये बोलवून घेतलं। आपल्याकडे किती दैवी शक्ती आहे हे दाखवण्यासाठी तो त्यांना घाबरवणार होता। एकदा ही भीतीची मोहिनी बसली तर तो आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या तालावर राजेंद्र जासूद यांना नाचवणार होता, आणि दुर्दैवानं अशोक खरात याच्या म्हणण्याप्रमाणेच पुढे सगळं घडत गेलं। ईशान्येश्वर मंदिरामागच्या झाडाझुडपात अशोक खरात हा व्यावसायिक राजेंद्र जासूद आणि त्याच्या मित्राला घेऊन गेला। त्यांच्या हातात तांदूळ दिले आणि गायत्री मंत्राचा जप करायला सांगितलं। तांदूळ पडले तर नागदेवता दंश करेल असं सांगितल्यामुळे राजेंद्र जासूद आणि त्याचे मित्र डोळे बंद करून भीतीपोटी मंत्र पुटपुटू लागले। भोंदू मांत्रिक अशोक खरातनं आधीच तिथे रिमोटवर चालणारा साप ठेवला होता। त्या नकली सापाला ईशान्येश्वराचा अवतार असल्याचं भासवण्यात अशोक खरात यशस्वी ठरला। राजेंद्र जासूद आणि त्यांचा मित्र पुरते घाबरले आणि अशोक खरात जे बोलेल ते करायला तयार झाले। राजेंद्र जासूद यांच्या जीवावरती जग फिरायचं अशोक खरातनी ठरवलं होतं। तर 5 वर्षांमध्ये 21 देशांची भ्रमंती केल्याने परिसाची शक्ती प्राप्त होत असेल तर खर्च करायला या राजेंद्र जासूद यांची देखील तयारी होती। त्यामुळे सर्वात आधी डिसेंबर 2018 मध्ये ते अशोक खरातला घेऊन म्यानमारला गेले। त्यानंतर जुलै 2019 मध्ये खरात सोबत त्यांनी ग्रीनलँडची सफर केली। त्यानंतर आयर्लंड, श्रीलंका, बांगलादेश, इथिओपिया, इजिप्त, युगांडा या आणखी देशांच्या सफरी या दोघांनी केल्या, आणि त्याचा खर्च अर्थातच राजेंद्र जासूद यांच्याकडून अशोक खरातनी वसूल केला। ग्रीनलँडमध्ये एके दिवशी अशोक खरातनं पुन्हा राजेंद्र जासूद आणि त्याच्या मित्राला चमत्कार दाखवण्याचा प्रयत्न केला। पाण्याची चव बदलण्याची शक्ती आपल्याकडे आहे असे या भोंदू मांत्रिकानं भासवण्याचा प्रयत्न केला।
अवतार पूजा, सर्पदंशाची भीती आणि हात चलाखी या 3 गोष्टींच्या जीवावर अशोक खरात जासूद यांच्याकडून वाटेल त्या गोष्टी करून घेऊ लागला. अशोक खरातनं अमेरिका आणि इतर देशात जाऊन उपचार करून घेतले आणि त्या उपचाराचा 29,81,000चा खर्च राजेंद्र जासूद यांना करायला लावला. अवतार पूजेचा खेळ खेळून झाल्यानंतर अशोक खरातनं उत्तर पूजेची भीती दाखवायला सुरुवात केली. सर्पदंश, मृत्यू याची भीती दाखवून अशोक खरातनं राजेंद्र जासूद यांच्याकडून 1,11,00,000 रुपये उकळले आणि त्या पैशांनी आलिशान फार्म हाऊस बांधलं. या आलिशान फार्म हाऊस मध्ये अशोक खरातला मेड इन तुर्की फर्निचर हवं होतं. त्यासाठी देखील भोंदू खरातला राजेंद्र जासूद यांचंच अकाउंट रिकामी करायचं होतं. एका विधीच्या बहाण्यानं राजेंद्र जासूद यांना बोलवण्यात आलं. उत्तर पूजा नवीन वास्तूमध्ये करावी लागेल, तसंच उत्तर पूजेतून निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा फर्निचर शोषून घेईल आणि त्यासाठी तुर्कीतलं फर्निचर बुक करावं लागेल अशी थाप त्यानं मारली. पूजा करताना राजेंद्र जासूद यांच्या भोवती एक वर्तुळ काढण्यात आलं आणि वर्तुळातून बाहेर पडलास तर मृत्यू होईल अशी भीती दाखवून तिथल्या तिथे फर्निचर बुक करण्यासाठी भाग पाडलं. मर्सिडीज गेली, 21 देशांची सफर घडवली, कोट्यवधींचं फार्म हाऊस बांधून घेतलं आणि लाखो रुपयांचं इम्पोर्टेड फर्निचरही दिलं. थोडके नव्हे तर तब्बल 4 ते 5 कोटी खर्च केले. तरी देखील भोंदू मांत्रिक अशोक खरात उत्तर पूजा करायला तयार नव्हता. मग राजेंद्र जासूद यांना संशय येऊ लागला आणि त्यांनी मिरगाव मधील फार्म हाऊस आणि ईशान्येश्वर मंदिरावर पाळत ठेवायला सुरुवात केली आणि त्यांना जे काही दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अशोक खरात ज्या सापाची भीती दाखवत होता तो नकली साप होता. तसंच अघोरी प्रकारासाठी तो मंदिराच्या पाठी आधीच तयारी करून ठेवत असे. त्यामुळे अशोक खरातचा पर्दाफाश झाला होता. याबाबत जेव्हा व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरातला जाब विचारला तेव्हा खरातनं जासूद यांना धमकावून त्यांच्या विरोधात पोलिसात खोटा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला. अखेर अशोक खरातचं बिंग फुटून जेव्हा तो गजाआड झाला तेव्हा व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी नाशिक पोलिसांकडे धाव घेत भोंदू मांत्रिकाविरोधात तक्रार दाखल केली. उच्च शिक्षित मोठे व्यावसायिक अशा भोंदूगिरीला बळी पडत असतील तर सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल? अंधश्रद्धा, भीती आणि मानसिक दबाव याचा गैरफायदा घेत अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. तरच भविष्यात अशा भोंदूगिरीला आळा बसेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.